नमस्कार, मी ज्योती. स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे. मेथीचे धपाटे बनवणार आहे. मेथीचे धपाटे बनवण्यासाठी ते कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, तसेच लसूण सोलून घेतला आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर पानांची कोथिंबीर बाजूला काढली आहे आणि देठाची चिरलेली कोथिंबीर बाजूला काढली आहे. कारण देठाची चिरलेली कोथिंबीर ही मिरची, लसूण ही याची पेस्ट करणार आहे. पानांची कोथिंबीर वेगळी ठेवली आहे कारण ती वरून टाकायची आहे, म्हणून ती वेगळी ठेवली आहे. हिरव्या मिरच्या आणि मेथी साफ करून घेतली. मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घ्यायची. मेथीचे धपाटे खाण्यासाठी पौष्टिकही आहेत आणि खाण्यासाठी टेस्टीही लागतात आणि मुलंही आवडीने खातात. मेथी बारीक चिरून घ्यायची. ती बारीक चिरून झाल्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण पेस्ट करून घेणार आहे. मिरच्या पेस्ट करत असताना मिरच्या मधून मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक करता येतात. लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट करून घ्यायची. लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. बारीक चिरलेली मेथी, 1 वाटी बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेतलं आहे. कच्चं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी घ्यायचं. धपाटे बनवत असताना सर्व पिठाचे प्रमाण समप्रमाणात घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ थोडंसं जास्त घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मिरची, लसूण, कोथिंबीर पेस्ट टाकायची. लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट टाकल्यानंतर हळद टाकायची. ओवा आणि जिरं टाकायचं. त्यानंतर मीठ टाकायचं. हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं.
दुसरं धपाटं टाकल्यानंतर 2 वेळा पलटल्यानंतर पहिलं धपाटं केलेलं त्याच्यावरती टाकायचं म्हणजे व्यवस्थित भाजतं. धपाटं मस्त लालसर भाजून झाला आहे. माझी व्हिडिओ आवडत असते तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.